त्यांनी हा गाळ काढायला पाहिजे. ती पण काढ म्हणायची. हां ती एवढी ती कशाला ती काढ म्हणायची. तो कसा तो वाहतो पाणी असं येतो ना, तो पाणी असं आल्यामुळे त्याचा जो प्रेशर येतो ना तो सारखं काम करायला घेतलं या लोकांनी. आता काढू द्या काही. मग आता अवतारा कशी पाहिली तरच पाण्याची क्यू करतील आपली इथं. आता काय मग कुठे काढा तुम्ही कुठं, आम्हाला मजा आली. असू नका. तळा आटलाय ना, मग त्याच्यामुळे आता पाणीच नाही, तर मग काय करायचं आता. एवढे दिवस तर नव्हतं, पण आता हाय अडचण. किती दिवसापासून पाणी येत नाही? आता 8-10 दिवस झाले तसं पाणीच नाही आम्हाला. आता सध्या तुम्ही धुण्यासाठी किती लांब आले होते? 2-3 किलोमीटर आलोय आम्ही. मग घरातली कामाचं कसं काय? आता घरातले कामं टाकून आता कपडे तर धुणंच बाकी, पाणी आणणंच बाकी. त्याच्यामुळे मग यावंच लागतं पाण्याला. या अगोदर अशी काही नाही कधी नाही, आताच झालं. 30 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 85 मध्ये हा धरण झालेला आहे. त्यावेळेसपासून तर आजपर्यंत केव्हाही पाणी टंचाई निर्माण झालेली नाही. पहिल्यांदाच झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरपंच उपसरपंच आहेत. या ठिकाणी जो विकासक आलेला आहे त्या विकासाचा ठेकेदारच आमच्या या ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे. त्यांनी एक रस्ता त्यांनी बनवून दिला ज्याचा काही याच्याशी संबंध येत नाही. हे पाणी पुरवठा जो इथं त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकांनी ब्लास्टिंग घेतली. मी त्यांना त्याच वेळेस सांगितली होती ब्लास्टिंग घेऊ नका. शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा असं इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी देता येत नाही. परंतु त्यांचा आर्थिक काहीतरी त्यांच्याशी हीच संबंध जोडल्या गेल्यामुळं त्यांना ब्लास्टिंगला परवानगी दिली आणि एवढा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लिकेज वाढलेला आहे की त्यामुळे या धरणामध्ये पाणीच राहणार नाही. ही ह्याच वर्षाचीच नाही, आता याच्या पुढे देखील अशाच प्रकारचे ही पाणी टंचाई या गावाला होणार आहे. शासनाकडे मागणी काय तुमची? शासनाकडे हीच मागणी आहे का अशा प्रकारच्या ठेकेदारांनी अशा प्रकारचं नियमबाह्यरित्या ही ब्लास्टिंग घेतलेली आहे ती त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांनी जो नाल्यामध्ये बांधलेली विहीर आहे ती विहीर देखील त्वरित बंद करण्यात यावी आणि ह्या धरणाचा जो लिकेज वाढलेला आहे तो लिकेज पूर्णपणे त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारचा जो बेकायदेशीररित्या काम चाललेला आहे तो थांबवावा अशी माझी शासनाला एक विनंती आहे. नमस्कार. सर्वप्रथम साम टी व्ही न्यूजचं मी स्वागत करतो की आपण एक समाजसेवेचा भाग म्हणून आज एवढं मोठं गाव आहे कसारा, 40-45 हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या गावाची आता सध्या पाणी टंचाई आहे आणि त्याबाबत नियोजन काय त्याबद्दल आपण मुलाखत घेण्यासाठी आलात. आज परिस्थिती खूप खरंच गंभीर आहे, परंतु तरीसुद्धा आम्ही पाणी टाकीतलंच तळ्यातलंच पाणी आज रोजीपर्यंत देत आहोत. पुढील नियोजन कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे, तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं आहे, पंचायत समितीचं पाणी पुरवठा विभाग आहे पांढरे मॅडम त्यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला टँकर पुरवण्याची म्हणजे पुरवायला सुरुवात केली आहे आणि आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं माननीय माजी खासदार कपिल पाटील साहेबांनीसुद्धा आम्हाला 5 टाक्या 5-5 हजार लिटरच्या दिलेल्या आहेत. त्या टाक्यांमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून पाणी टाकण्याचं काम चालू आहे आणि पुढील नियोजन एक सगळ्यात महत्त्वाचं रेल्वे प्रशासनाचा जो तलाव आहे त्या तलावामध्ये खूप मुबलक साठा आहे. त्या प्रशासनाशी DRM साहेबांशी माननीय कलेक्टर साहेबसुद्धा बोललेत. आज उद्या त्यांचं यस या नो डिसिजन थोडंसं पाणी गावासाठी देण्याची जी आम्ही विनंती केली ते सुद्धा मदत करतील अशी अपेक्षा.